शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये वेगवेगळ्या रासायनिक खतांचा आणि पिकांमध्ये उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या औषधांचा वापर करून सुद्धा उत्पादन वाढ होत नसेल तर आजची माहिती तुमच्या शेतीसाठी वरदान ठरणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र। आजच्या आधुनिक शेतीमध्ये शेणखत, गांडूळखत आणि हिरवळीच्या खताऐवजी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि याचा थेट परिणाम हा मातीचा कणा असलेल्या ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्बावर होत आहे आणि हाच सेंद्रिय कर्ब मातीमध्ये कमी झाल्यामुळे उत्पादनात दिवसेंदिवस घट होत आहे। सामान्यपणे आपल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 1.5 ते 2% एवढं असणं गरजेचं आहे, परंतु आपल्या शेतामध्ये ह्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण 0.5% पेक्षाही कमी झालं आहे। यामुळे मातीतील जिवंत जीवाणू कमी होतात आणि पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होण्यासाठी अडथळा निर्माण होतो। त्याचबरोबर मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते, मातीची सुपीकता कमी होते आणि जमीन कडक पडते। यावर उपाय म्हणून दरवर्षी किंवा वर्षाकाठी गांडूळखत, शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्या शेतामध्ये वापरणे। नंबर 2, पिकाचे अवशेष शेतात न जाता ते एकसारखे संपूर्ण शेतामध्ये फेकून देणे। नंबर 3, डाळींच्या सारख्या हिरवळीच्या खताचा वापर आपल्या शेतामध्ये करणे। नंबर 4, शक्य झाल्यास रासायनिक खताचा वापर कमी करणे। थोडक्यात सांगायचं झालं तर मातीचा कणा असलेल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जोपर्यंत आपल्या शेतामध्ये वाढणार नाही तोपर्यंत पिकाला अन्नद्रव्य व्यवस्थितरित्या उपलब्ध होणार नाही आणि उत्पादनात वाढ होणार नाही। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान, जय किसान।